आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो, हॅबिच्युअल ऍक्शन इन द पास्ट, म्हणजे आपण एखादी क्रिया भूतकाळात नेहमी करत होतो आणि आता करतो का पण नाही. जसं की आता जातो का आपण प्री स्कूलमध्ये नाही जात, ठीक आहे, म्हणजे पहिलीच्या आधीच्या स्कूलमध्ये आपण जात होतो, आपण व्हॅननं जात होतो एखाद्या स्कूलमध्ये. आता आपण जातो का नाही, एखादं सोडून पण टाकलं असेल, एखाद्या ट्युशनला आपण पहिले आधी जात होतो, पण आता जातो का त्या ट्युशनला नाही जात. म्हणजे एखादी गोष्ट आपण आधी करत होतो पण आता करत नाही, त्यालाच म्हणतात हॅबिच्युअल ॲक्शन इन द पास्ट. आणि यूज टू आणि वूड ह्या दोघांचाही अर्थ एकसारखाच होतो, ठीक आहे. आधी करत होतो पण आता करत नाही. आता हे सॉल्व करताना अतिशय सोपं आहे आणि परीक्षेला मी जसं सांगितलं, परीक्षेला नेहमी येतं. वूड आणि यूज टू 10वीला येतं, 12वीला येतं, स्पर्धा परीक्षेला येतं, 8वी ते 12वी सगळ्या परीक्षेला येतं आणि खूपच सोपा असं आहे, ठीक आहे. चला आपण प्रत्यक्षात सुरुवात करू. पहा, जिथं वूड आहे ते काढून टाकायचं उत्तर करताना. शी या वूडच्या जागी काय वापरायचं मग आपल्याला, यूज टू, ठीक आहे. याच्या जागी फक्त एवढा बदल केला, बाकी काही बदल करायचा नाही. यूज टू फाइंड फॉल्ट विथ ऑलमोस्ट एव्हरीबडी. आता जर पाहिलं तर मी काय केलं, फक्त याच्या जागी वूडच्या जागी यूज टू लिहिलं, बाकी मी काही जशाला तसं लिहिलेलं आहे. वूडच्या जागी यूज टू लिहायचं आणि यूज टू आलं तर आपल्याला काय लिहायचं, वूड लिहायचं. बाकी अंडरलाईन वगैरे काही नाही करायचं, फक्त समजून सांगण्यासाठीच मी अंडरलाईन केलेलं आहे. आणि कधी कधी हे काय करतात, अंडरलाईन करून विचारतात इथं ह्या शब्दाचा अर्थ काय होतो, ठीक आहे, हा शब्द काय इंडिकेट करतो, मग काय लिहायचं, हॅबिच्युअल ऍक्शन इन द पास्ट. हॅबिच्युअल ऍक्शन इन द पास्ट असं आपल्याला लिहायचं आहे. आता त्याच्यानंतर ही यूज टू गेट अप बिफोर डाऊन. आता या यूज टूच्या जागी आपल्याला काय लिहायचं, यूज टूच्या जागी आपल्याला वूड लिहायचं, बाकी काही बदल करायचा नाही वाक्यात. ही वूड गेट अप बिफोर डाऊन. एवढं अतिशय सोपं आहे, ठीक आहे, अतिशय सोपं आहे. त्याच्यानंतर तिसरं पहा, इथं वूड आहे, वूड काढून टाकायचं, त्याच्या जागी यूज टू वापरायचं. माय मदर यूज टू सेट अप an establishment. त्याच्यानंतर पुढचं, आता इथं यूज टू आहे, हे यूज टू काढायचं आणि त्याच्या जागी काय लिहायचं आपल्याला, वूड लिहायचं. आय वूड स्पेंड, इथं आवर्स असेल, आवर्स, आवर्स अंडर इट. दे, हे यूज टू काढून टाकायचं, त्याच्या जागी काय लिहायचं, दे वूड गो टू स्कूल एव्हरी डे. अतिशय सोपं आहे, ठीक आहे, लगेच लिहून काढायचं सगळं. पुढचे प्रश्न लगेच पाहू. तो माझ्या आधीच तुमचं जर होत असेल तर तुम्ही सॉल्व करा, ठीक आहे. चला पहिला प्रश्न, my father used to get transferred every year. याचं काय करायचं पहा, इथं यूज टू आहे, तिथं काय लिहायचं, वूड लिहायचं, बाकीचं वाक्य जसं तसं. माय फादर वूड गेट
ट्रान्सफर एव्हरी इयर. नंबर 2, Raju used to work on construction site. याचं उत्तर आहे यूज टू च्या जागी आपल्याला काय करायचं, वुड लिहायचं. राजू वुड वर्क ऑन कन्स्ट्रक्शन साइट. पहा, या वुड यूज टू च्या जागी वुड वापरलं, बाकीचं वाक्य जशाला तसंच. पुढचं वाक्य, he used to get up early in the morning. He used to get up early in the morning. याचं उत्तर लिहायचं. ही यूज टू काढायचं, त्याच्या जागी वुड लिहायचं. वुड गेट अप अर्ली इन द मॉर्निंग. त्याच्यानंतर पुढचं, I would go to school, go to village, villages. म्हणजे मला खेडेगावात जायची सवय होती, पहिले जात होतो नेहमी मी. आय वुडच्या जागी काय करायचं, यूज टू. गो टू विलेजेस. पाचवं वाक्य, I would feel depressed. Feel depressed. काय करायचं, हे वुड आहे ते काढून टाकायचं आय, आणि त्याच्या जागी काय लावायचं, यूज टू फील डिप्रेस्ड. पुढचं, I used to think so. मला असं वाटत होतं नेहमी. ठीक आहे, मला नेहमी असं वाटत होतं, पण आता वाटतंय का, नाही. आय वुड थिंक सो. अशा प्रकारे हे अतिशय सोपं आहे. याचा चांगला अभ्यास करा. नक्कीच हे सोपं ग्रामरचं तुम्हाला येणार. आपले येणारे व्हिडिओ पण पाहत जा. ठीक आहे, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.